जय भीम गाईज. सो फायनली पूजा माऊची डिलिव्हरी झाली होती. आम्ही बेबीला बघायला दवाखान्यात जाणार होतो, मी मम्मी आणि गुब्या. सो मला कॉलेजला जायचं होतं, पण मी लगेच वापस येणार होते, म्हणून आम्ही जाणार होतो दवाखान्यात बेबीला बघायला. बघा हा कसा चलतोय दमादमाने. रिक्षात एकदम शांत बसला. आता मोठा भाऊ झाला आहे ना तो, मग शांत बसलेला. मग आम्ही हॉस्पिटलपाशी पोहोचलो आणि हा इतक्या दमाने पावलं मोजतोय ना, खूप दमाने. ही पुढं पुढं चालली. मग नंतर हॉस्पिटलमध्ये गेलो. मी तर लहान बेबीला बघायला इतकी जास्त एक्सायटेड होते ना, ओ माय गॉड. आतमध्ये गेलो, मम्मीने बेबीला घेतलं, पण नंतर ते तिथले गार्ड म्हणतात थोडा वेळ बाहेर थांबा, कारण डॉक्टर आता राऊंडला येणार होते. सो आम्ही बाहेर थांबलो होतो. तर ह्या काकू गुब्याला एवढं ओरडलं होतं ना, अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग नंतर त्याला शांत वगैरे केलं. नंतर त्याला तिच्या बाहेरचा नजारा बघायला नेलं, कारण की तो खूप रडत होता पहिलं. मग नंतर मग आम्ही ना बेबीला बाहेर आणलं होतं, कारण की बाहेर बेबीचे पप्पा म्हणजे भीमा मामा आले होते. त्यांना बेबीला बघायचं होतं, आणि बेबीचे 2 मोठे भाऊ गुब्या आणि चेंड्याला पण बेबीला बघायचं होतं. सो बेबीला जेव्हा हातात घेतलं ना, सगळे एवढे खुश झाले होते, म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि हा गुब्या बघा, तिला म्हणतोय चिप्स खाती का, म्हणजे मोठा भाऊ आहे पण बघा कसं करतोय तो. सो हॉस्पिटलमध्ये मला घरी जायचं होतं हॉस्पिटलमधनं, पण तिथं खूप उशीर झाला. म्हणलं आता जाऊ द्या, आज सुट्टीच घेते. मी कॉलेजला गेले नाही. नंतर दुपारी 3 वाजता घरी यायचं होतं वापस. आणि मग तिथं पहिलं पाणीपुरी खाल्ली, का खूप जास्त भूक लागली होती सकाळपासून, वरनं एवढं जास्त ऊन. मग घरी आलो. बाय द वे, पूजा मावला झाली आहे मुलगी. सो असं होतं माझा आजचा दिवस. ओके, बाय.